हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत NMMS परीक्षा आहे त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्न कशा प्रकारचे आहेत आणि ते प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने किंवा बेसिक कन्सेप्ट समजून घेऊन कशा सॉल्व करायचे ते बघूयात आपण। आता प्रश्न काय आहे बघा, तीन संख्यांची सरासरी किती दिली आहे? 7 असून त्यापैकी पहिल्या दोन संख्यांची सरासरी ही 4 आहे, तर तिसरी संख्या कोणती? आता तीन संख्यांची सरासरी किती दिलेली आहे? तीन संख्यांची जी सरासरी आहे ती किती दिली आहे? 7। म्हणजे त्या तीन संख्यांची बेरीज किती येईल तुम्हाला? 7 × 3 21 येईल। ठीक आहे। नंतर काय दिलेले आहे की त्यातील दोन संख्यांची सरासरी ही 4 आहे। दोन संख्या आहेत, दोन संख्यांची सरासरी किती दिलेली आहे? 4 दिलेली आहे। म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज किती असणार आहे? 4 गुणिले किती? दोन संख्या आहेत म्हणून 2। आता बघा, ही किती आहे? तीन संख्यांची, ही किती आहे? दोन संख्यांची। म्हणजे राहिलेली जी तिसरी संख्या ही काय असणार आहे? ह्या दोघांमधला फरक असणार आहे। तर बघा, 21 मधून जर 8 गेले तर किती उरतात? 13 उरतात। म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असणार आहे। म्हणजेच जर तीन संख्यांची सरासरी 7 असेल आणि दोन संख्यांची सरासरी जर 4 असेल तर राहिलेली जी तिसरी संख्या आहे ती संख्या ही 13 असणार आहे। तीन पुस्तकांची सरासरी किंमत ही 25 रुपये आहे, तर त्यातील एका पुस्तकाची किंमत ही खालीलपैकी कोणती असू शकते? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे तुम्हाला 74, 2 नंबर आहे 76, 3 नंबर आहे 77 आणि चौथा आहे निश्चित सांगता येत नाही। असू शकते म्हणजे शक्यता विचारली आहे तुम्हाला। आता बघा, तीन पुस्तकांची सरासरी किंमत, तीन पुस्तकं आहेत आणि त्यांची सरासरी किंमत तुम्हाला किती दिलेली आहे? तर ती दिलेली आहे 25। ठीक आहे। म्हणजे बघा, इथं सरासरी ही सरासरी दिलेली आहे तीन पुस्तकांची किती आहे? 25। ठीक आहे। आता त्यांची तिन्ही पुस्तकांच्या किमतीची जर बेरीज काढायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? सरासरी गुणिले एकूण पुस्तकं किती आहेत? 25 त्रिक किती झाले? 75। म्हणजे ही तीन पुस्तकांच्या किमतीची बेरीज किती असणार आहे तुमची? 75। तर तुमचा प्रश्न काय आहे? त्यातील एका पुस्तकाची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते? आता पर्याय नंबर 1 आहे की 74। 74 जर तीन पुस्तकांची जर किंमत टोटल 75 असेल तर एका पुस्तकाची किंमत 74 असू शकते का? हो, असू शकते, कारण 75 पेक्षा 74 काय आहे? कमी आहे। आता ऑप्शन नंबर 2 बघा, 76 असू शकेल का? जर तिघांचीच बेरीज 75 असेल तर एका पुस्तकाची 76 असू शकते का? अजिबात नाही। म्हणजे ऑप्शन नंबर 2 येत नाही। 77 पण असू शकत नाही। त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 1 असण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं तुमचं उत्तर काय आहे की एका पुस्तकाची किंमत ही 74 रुपये असू शकते। एका विद्यालयातील 4 शिक्षक व 2 शिक्षिका यांचे सरासरी वय हे 42 वर्ष आहे। त्यापैकी 4 शिक्षकांचे सरासरी वय जर 48 वर्ष असेल तर 2 शिक्षिकांचे सरासरी वय काय हे तुम्हाला काढायचं आहे। आता बघा, टोटल 4 शिक्षक आणि 2 शिक्षिका आहेत, म्हणजे टोटल किती झाले? 6 लोकांचं सरासरी वय किती आहे? तर इथं दिलेलं आहे 42 वर्ष। म्हणजेच त्यांच्या वयांची जर बेरीज काढली तुम्ही, बेरीज कशी काढणार? तर जी दिलेली सरासरी आहे, सरासरी गुणिले किती शिक्षक आहेत? टोटल 4 शिक्षक आणि 2 शिक्षिका। म्हणजे आता इथं सरासरी किती दिलेली आहे बघा, तर 42 वर्ष दिलेली आहे। गुणिले इथं 6 केलं म्हणजे 6 2 12, इथं 6 चौक 24 आणि 25, ही काय झाली? वर्षे। ही काय झाली? 6 शिक्षकांची वयांची बेरीज झाली। नंतर पुढं काय दिलेलं आहे? 4 शिक्षकांच्या वयांची सरासरी, इथं ही सारी 6 शिक्षकांची। आता 4 शिक्षकांच्या वयांची जर तुम्हाला बेरीज काढायची असेल तर कशी काढणार तुम्ही? तर सरासरी किती दिलेली आहे? 48। म्हणजेच 48 गुणिले इथं काय करावं लागेल तुम्हाला? 4 करावं लागेल। 8 चौक किती झाले? 32, इथं आले 3, 4 चौक 16, 16 आणि 3 19, म्हणजेच 192 वर्ष ही काय झाली? त्यांची वयांची बेरीज झाली। आता काय काढायचं आहे की तुम्हाला ह्या दोघांमधला फरक काढावा लागेल। हे शिक्षक प्लस शिक्षिका आहेत आणि हे कोण आहेत? फक्त शिक्षक आहेत। म्हणजेच शिक्षिकांच्या वयांची बेरीज किती असणार? शिक्षिकांच्या वयांची बेरीज किती असणार? टोटल सगळ्यांच्या मिळून वयांची बेरीज वजा फक्त शिक्षकांची वय, म्हणजे काय झाले? इथे 2 मधून 2 गेले, इथं 6, म्हणजे 60 वर्ष हे काय असणार आहे? त्यांची बेरीज असणार आहे। पण हे किती शिक्षक आहेत? 2। मग त्यांची सरासरी कशी काढाल तुम्ही?
सरासरी बरोबर काय असणार आहे, त्यांच्या वयांची बेरीज भागिले 2, म्हणजे 60 भागिले 2 किती झाले, 30 वर्ष ही काय असणार आहे, त्यांच्या वयांची बेरीज. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. कसं केलं अजून एकदा बघूयात आपण. तुम्हाला काय दिलेलं आहे, शिक्षक आणि 2 शिक्षिका यांच्या वयांची सरासरी दिलेली आहे 42 आणि 4 शिक्षकांची सरासरी दिलेली आहे 48 आणि तुम्हाला विचारले की फक्त शिक्षिकांच्या वयांची बेरीज किती आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल, फक्त काय केलं तुम्ही की शिक्षक आणि शिक्षिका यांच्या वयांची बेरीज काढली, नंतर फक्त शिक्षक त्यांच्या वयांची बेरीज काढली. या दोघांमधून ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर काय मिळणार आहे तुम्हाला, फक्त शिक्षिका आहेत त्यांच्या वयांची बेरीज मिळणार आहे. तर शिक्षिका किती दिलेली आहेत, 60, म्हणजे 2 शिक्षिकांच्या वयांची बेरीज 60 आली, तर त्यांच्या वयांची सरासरी किती येईल, तर 30 वर्ष ही काय असणार आहे, त्या 2 शिक्षिकांच्या वयांची सरासरी असणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर येईल. प्रश्न बघा काय आहे, खूप महत्त्वाचा, म्हणजेच खूप जरासा कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे असा प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे बघा, एका विहिरीच्या तळाशी एक गोगलगाय आहे. विहिरीच्या तळापासून उंची ही 12 मीटर आहे, म्हणजेच विहिरीच्या तळापासूनची जे वरपर्यंत आहे ती विहीर किती खोल अंतरावर आहे, तर 12 मीटर अंतरावर आहे. ती गोगलगाय दिवसा प्रत्येक तासाला 25 सेंटीमीटर वर चढते व रात्री ती 2 मीटर खाली घसरते. तर ती गोगलगाय संपूर्ण विहीर किती दिवसात चढून जाईल. आता तिला टोटल अंतर किती चढायचं आहे बघा, टोटल अंतर किती चढायचं आहे तिला, हे टोटल किती आहे, 12 मीटर आहे. ठीक आहे, 12 मीटर आहे. एका तळापासून ती एका तासाला, म्हणजे प्रत्येक तासाला एका तासात ती किती चढते, 25 सेंटीमीटर चढते. ठीक आहे, म्हणजेच दिवसामध्ये किती तास असतात, पूर्ण एका दिवसामध्ये किती तास असतात, 12 तास. जर एका तासाला ती 25 सेंटीमीटर चढत असेल तर 12 तासांसाठी ती किती सेंटीमीटर चढेल बघा, 12 पंचे 60, 12 दोन्ही 24 आणि 6 30, म्हणजे एवढे सेंटीमीटर चढेल ती. कधी किती, एका दिवसामध्ये ती 300 सेंटीमीटर, म्हणजे याला जर मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर काय करावं लागेल तुम्हाला, 100 भागावं लागेल. म्हणजे एका दिवसामध्ये ती किती चढते, 3 मीटर एवढी अंतर वरती चढते. पण त्याच दिवशी रात्री, एका रात्रीमध्ये ती किती खाली येते बघा, खाली घसरते, तर 2 मीटर ती खाली घसरते. ठीक आहे, म्हणजेच दिवसा जर ती 3 मीटर वरती चढली तर खाली घसरते रात्री, त्याच दिवशी रात्री किती घसरते, तर 2 मीटर. म्हणजेच टोटल एका दिवसामध्ये एक दिवस प्लस रात्र याच्यामध्ये ती किती चढणार, 3 मीटर वरती चढली तर 2 मीटर संध्याकाळी खाली घसरते, म्हणजे टोटल तिचं चढणार किती, 1 मीटर चढणार, म्हणजेच 3 वजा 2 अशी चढणार आहे. ठीक आहे, तर आता अशा प्रकारे तिला 12 मीटर वरती चढायचं आहे. म्हणजे जर समजा 12 मीटर वरती चढायचं असेल तर बघा 9 दिवस जर पकडले तुम्ही तर 9 दिवसामध्ये ती किती चढेल, 9 मीटर वरती चढेल. ठीक आहे, आता 10व्या दिवशी काय होईल, 10व्या दिवशी काय होईल, ती पहिल्यांदा 10व्या दिवशी काय होईल की आता दिवस चालू आहे, हे झाले पूर्ण 9 दिवस 9 रात्री, म्हणजे 9 दिवस म्हणजे 12 तास दिवसाचे आणि रात्रीचे 12 तास, म्हणजे टोटल किती झाले, हे 9 तास. आता 10व्या दिवशीची काय चालू आहे, सकाळ चालू आहे, तर ते दिवसाचे 12 तास. त्या 12 तासामध्ये काय होईल, ही 9 मीटर ऑलरेडी चढलेली आहे ती, प्लस आता ती चढणार किती, दिवसाच्या 12 तासामध्ये 3 मीटर चढणार आहे, बरोबर आहे, दिवसाच्या 12 तासामध्ये 3 मीटर चढणार आहे. पण जर ही 3 मीटर म्हणजे कुठं असणार आहे, ती अगदी इथं जाणार आहे. 9 मीटर म्हणजे ती इथं होती, इथून डायरेक्ट ती 12व्या मीटरवर जाणार आहे. पण जर ती एकदा वरती चढली तर आता इथून ती खाली घसरणार आहे का, नाही, म्हणजे ती काय होणार आहे, नंतरच्या दुसऱ्या रात्री ती खाली घसरणार, ऑलरेडी वर गेलेली आहे. इथं का घसरत होती, तर ती इथं तिला फायनल पॉईंट इथं आहे, म्हणजे एकदा जर ती वर गेली तर ती खाली घसरणार नाही. म्हणजेच 9 अधिक 3 किती झाले, 12 मीटर. म्हणजेच ती किती दिवसांमध्ये, 10व्या दिवशी, म्हणजे 10व्या दिवशीच्या दिवस, म्हणजे 12 तासांचा तो दिवसाचा काळ आहे, रात्रीचा नाही, दिवसाचा काळ आहे. तर काय होईल की 9 दिवस कंप्लीट आणि 10व्या दिवशीचा काय, ती हाफ दिवसच लागलेला आहे तिला, म्हणजे ह्या 3 मीटरला चढण्यासाठी तिला काय झालेले आहे, दिवसाचे 12 तास लागलेले आहे. म्हणजेच काय, टोटल 24 तासांमधून 12 तास लागलेले आहे, म्हणजेच हाफ दिवस लागलेला आहे. म्हणजे हे टोटल किती, 9 दिवस आणि हा 10व्या दिवसाचा, म्हणजेच टोटल किती वेळ लागणार आहे तिला, टोटल वेळ किती लागणार आहे, 9 दिवस अधिक 10वा पूर्ण दिवस लागणार आहे का, 10वा दिवस पूर्ण नाही लागणार, त्याचा अर्धा दिवस लागणार आहे. म्हणजेच 9
9.1/2 दिवसामध्ये ती टोटल किती अंतर चढणार आहे तर 12 मीटर उंच असणाऱ्या विहीर तळाशी असलेली गोगलगाय काय होईल वरती येईल. म्हणजे विहीर चढून जाण्यासाठी तिला किती दिवस लागतील तर 9 दिवस आणि वरचा अर्धा दिवस. ठीक आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे 9.1/2 एवढे दिवस तिला विहीर चढून जाण्यासाठी लागतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. अजून एकदा याला समराईज करूयात आपण. गोगलगाय एका विहिरीच्या तळाशी होती. ठीक आहे, तिला एका तासामध्ये ती 25 सेंटीमीटर चढत होती म्हणजेच, आणि टोटल एक दिवस जर पकडला तर ती किती चढणार आहे 3 मीटर. पण त्याच दिवशीच्या रात्री ती किती घसरत होती तर 2 मीटर घसरत होती. म्हणजेच टोटल एक दिवस आणि एक रात्र पकडली तर ती टोटल किती वरती जात होती 1 मीटर जात होती. मग असं करून जर तिनं 9 दिवस प्रयत्न केले तर 9 मीटरवर गेली. आता 10व्या दिवशीचं काय केलं, हे आधीच ती 9 मीटरवरती होती, पुन्हा ती दिवसा काय केली 3 मीटरवर चढली. म्हणजे 9 + 3 12 मीटर झाले. 12 मीटर म्हणजेच काय, ती ऑलरेडी टोकाला गेलेली आहे, म्हणजे विहिरीच्या बाहेर पडलेली आहे. तर तिला काय होणार आहे, तो फक्त अर्धाच दिवस पकडायचा आहे. म्हणजेच तिला टोटल वरती येण्यासाठी किती दिवस लागतील तर 9 दिवस आणि वरचा अर्धा दिवस, म्हणजेच 9.1/2 दिवस एवढा काय लागेल तिला कालावधी लागेल. त्याच्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. मी चढावरील ए या ठिकाणी 120 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी 3 तासात पोहोचलो आणि तेथून खाली उतरताना मी 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने मूळ ठिकाणी परत आलो तर संपूर्ण प्रवासात माझा सरासरी ताशी वेग किती होता हे विचारलेलं आहे. आता बघा, सरासरी ताशी वेग जर काढायचा असेल तर तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे. सरासरी ताशी वेग जर काढायचा असेल तर तुम्हाला काय काढावं लागेल, पहिल्यांदा सरासरी वेग हे जर काढायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे, एकूण किती अंतर कापलेलं आहे ते. आपल्याला नॉर्मल सूत्र काय, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. पण इथं काय पाहिजे आपल्याला सरासरी, म्हणजे एकूण अंतर भागिले एकूण वेळ पाहिजे. ठीक आहे, आता जातानाची प्रोसेस बघा. अंतर किती दिलेलं आहे तुम्हाला 120 किलोमीटर. तर किती वेळामध्ये त्यांनी कापलेलं आहे ते दिलेलं आहे तुम्हाला इथं 3 तासांमध्ये. 3 तासांमध्ये कापलेलं आहे त्याने अंतर. ठीक आहे, आता येताना काय असणार आहे, येताना काय आहे, एकूण अंतर सेमच असणार आहे, कारण जिथं गेलाय तो तिथूनच वापस येतोय. आणि इथं बघा, येताना त्याचा प्रवासाचा काय आहे 30 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे, मग इथून तुम्हाला काय काढावं लागेल, अंतर माहिती आहे दोन्ही ठिकाणचं आणि हे एकूण अंतर तर भेटेल तुम्हाला. आता वेळ काढायचा आहे, याचा वेळ माहिती आहे पण याचा वेळ माहिती नाही आहे. याचा वेळ कसा काढणार, अंतर दिलेलं आहे 120 भागिले हे किती आहे याचा वेग दिलेला आहे, म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय भेटेल वेळ भेटेल. येतानाचा वेळ भेटेल, ह्या 0 ला हा 0 गेला 3 चोक म्हणजेच 4 तास लागतील. जाताना किती लागलेले आहेत तुम्हाला 3 तास लागलेले आहेत आणि येताना किती लागलेले आहेत 4 तास लागलेले आहेत. आता बघा, आता टोटल काय काढायचं आहे तुम्हाला, सरासरी वेग काढायचा आहे. एकूण अंतर किती असणार आहे, जातानाचा 120 अधिक येतानाचा वेग 120 भागिले एकूण वेळ किती, जातानाचा आहे 3 तास आणि येतानाचा किती आहे 4 तास. म्हणजेच काय असणार आहे तुमचं इथं सरासरी वेग असणार आहे. आता बघा 240 भागिले 7, 7 × 21 खाली राहतात 3, इथं लिहूयात नाही तर आपण 7 × 21 खाली राहतात 3, 7 चोक 28 खाली राहिले 2, 20 7 2 14 खाली राहतात 6, 7 8 56 म्हणजे असंच 34.28 किलोमीटर किलोमीटर प्रति तास हा काय असणार आहे त्याचा सरासरी वेग असणार आहे. काय केलं आपण, सरासरी वेग काढायचा होता, त्याच्यासाठी सूत्र काय माहिती आहे आपल्याला, एकूण अंतर किती असेल भागिले एकूण वेळ. आता बघा, जातानाचं तुम्हाला काय दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे 120 किलोमीटर, त्याला वेळ किती लागला 3 तास लागला. येताना काय झालं, तेवढंच अंतर आहे आणि त्याचा वेग किती होता 30 किलोमीटर प्रति तास एवढा वेग होता. आता बघा, आता वेग माहिती आहे त्याच्यावरून तुम्ही काय काढलं इथं, त्याला लागणारा येताना वेळ काढला, अंतर भागिले वेग, तो आला 4 तास. आता काय काढलं सरासरी वेग, टोटल अंतर जातानाचं 120 आणि येतानाचं 120 भागिले हे जातानाची वेळ अधिक येतानाची वेळ, म्हणजे टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 34.28 हा काय असणार आहे त्याचा संपूर्ण प्रवासाचा ताशी सरासरी वेग असणार आहे. ऑप्शन नंबर तुमचं उत्तर काय असणार आहे तर 34.28 ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण आज टोटल 5 प्रश्न बघितलेले आहेत. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा
आणि याच्या पुढचे जर तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण ही सिरीज कंटिन्यू करूयात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन भेटेल. थँक्यू.